100% आदिवासी समाज आणि लाभार्थ्याप्रती प्रचंड सहानुभूती असतो. कोणत्याही आदिवासी समाजाला अन्याय होणार नाही, चुकीच्या गाडी खरेदी केल्या नाही आणि लाभार्थ्यांना प्राधान्य देऊन लाभार्थ्यांच्या माध्यमातून निवडले असल्यामुळे आज रोजी दुधाचं संकलन सुद्धा वाढलेलं आहे आणि तो संकल्प आदिवासी विभागात. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर बघा, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी यांची रविवारी सायंकाळी लातूरमध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये इथे पत्रकार परिषद सुरू असताना छावाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सुनील तटकरे यांच्या समोर जे काही खेळाचे पत्ते आहेत, म्हणजे ते पत्ते त्यांच्या समोर उधळले आणि तुमच्या मंत्र्यांना विधानसभेत नव्हे तर घरी पत्ते खेळायला सांगा असे म्हणत निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर अजित पवार गट आणि छावाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना चांगला चोप दिला आणि पुढे नेमकं काय झालं आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. बघा, नमस्कार. आज मी अत्यंत वेदनेने आणि काहीशी संतापाने आपल्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. महाराष्ट्र जो शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा सन्मान करतो, त्या महाराष्ट्राच्या विधानसभेत जे काही घडले ते अत्यंत निंदनीय आहे. आपल्या कृषी मंत्र्याने सभागृहात काय करावे, राज्यासाठी विकासासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे हे अपेक्षित आहे, पण त्यांनी काय केले? विधानसभेत बसून रम्मी खेळले. ही केवळ एका व्यक्तीची चूक नाही, तर हे आपल्या लोकशाही मूल्यांचे आणि जनतेच्या विश्वासाचे हे उल्लंघन आहे. त्यांना मी जबाबदारीची आठवण करून देतो की विधानसभा हे निवळ बसण्याचे ठिकाण नाही किंवा मनोरंजनाचे साधन नाही. हे ते पवित्र स्थान आहे जिथे राज्याच्या विकासाचे निर्णय घेतले जातात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना शोधल्या जातात. युवकांना रोजगार देण्यासाठी योजना आखल्या जातात. कृषी मंत्री म्हणून त्यांच्या खांद्यावर किती मोठी जबाबदारी आहे यांची त्यांना जाणीव नाही का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आज महाराष्ट्राचे शेतकरी अनेक संकटांनी ग्रासलेला आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी कर्जबाजारीपणा. अशावेळी त्यांच्या प्रतिनिधीने सभागृहामध्ये गेम खेळत बसणे हे कोणत्या नैतिकतेला धरून आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. हा सरळ जनतेचा एक मोठा विश्वासघात आहे. आपण सर्वांनी आपल्या प्रतिनिधींना निवडून दिले आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे की ते आपल्यासाठी काम करतील, आपल्या अडचणी सोडवतील. पण जेव्हा हेच प्रतिनिधी आपल्या कर्तव्यापासून विचलित होतात तेव्हा तो जनतेचा विश्वासघात असतो. कृषी मंत्र्यांनी रमी खेळून केवळ आपलीच नाही तर ज्या पक्षाचे ते सदस्य आहेत त्या पक्षाचाही आणि संपूर्ण विधानसभेचा अपमान केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी वेळ नाही, पण गेम खेळायला वेळ आहे. हे चित्र महाराष्ट्राला सध्या मान्य नाही आणि कदापि हे मान्य सुद्धा होणार नाही. या घटनेमुळे केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर आपल्या लोकशाहीची प्रतिमा मलिन झाली आहे. जेव्हा बाहेरच्या राज्यात किंवा देशात अशा बातम्या जातात तेव्हा महाराष्ट्राकडे कोणत्या दृष्टीने पाहिले जाईल हा सुद्धा या मंत्र्यांनी विचार केला पाहिजे. महाराष्ट्राचे मंत्री सभागृहात बसून गेम खेळतात अशीच एक आपली ओळख बनवायची आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. हे महाराष्ट्र संस्कृतीला आणि परंपरेला न शोभणारे आहे. या घटनेमुळे सामान्य माणूस व्यवस्थेवरचा विश्वास गमावून बसेल अशी सध्या भीती वाटते. तातडीने कारवाईची मागणी सुद्धा जनतेमधून होत आहे. या गंभीर प्रकरणात तातडीने आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. केवळ दिलगिरी व्यक्त करून चिंता तात्पुरती चौकशी लावून हे प्रकरण दडपून टाकून चालणार नाही. संबंधित मंत्रालयावर योग्य ती कारवाई व्हायलाच हवी, जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत. ही केवळ राजकीय मागणी नाही तर जनतेची नैतिक मागणी आहे. जर आपल्या लोकशाही जबाबदारीची आणि शिस्तीची अपेक्षा असेल तर अशा कृत्याला माफी मिळता कामा नये. आणि आज मला एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे बघा, महाराष्ट्र जागा आहे. महाराष्ट्रातील जनता सर्व काही पाहत आहे. आपल्याला असे प्रतिनिधी नको आहेत जे आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक नाहीत. लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाची गरिमा जपली पाहिजे. ही घटना एक आठवण आहे की आपण आपल्या
नेत्याकडे जबाबदार वर्तन अपेक्षित करतो. चला आपण या सर्वजण या घटनेचा निषेध करूया आणि भविष्यात असे गैरवर्तन सहन करणार नाही हे स्पष्ट करूया. तर इतकाच व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या फेसबुकच्या पेजला फॉलो करा. इतकाच व्हिडिओ होता. परत एकदा जाता जय हिंद, जय महाराष्ट्र.